नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन्समध्ये जे अकाउंट्स प्रिपेअर केलं जातं त्यापैकी एका अकाउंटचा अभ्यास करणार आहोत. नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणजे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, ज्यांना मराठीमध्ये आपण अव्यावसायिक संस्था, लाभ निरपेक्ष संस्था किंवा नफ्याचा हेतू नसलेली संस्था असे म्हणतो. शॉर्टकटमध्ये बऱ्याच वेळेला NPO म्हणजे नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन हा शॉर्ट फॉर्म यासाठी वापरलं जातं. NPO म्हणजे असे ऑर्गनायझेशन्स, असे प्रकारच्या इन्स्टिट्यूशन्स जे स्कूल्स असू शकतात, जे कॉलेजेस असू शकतात, जे हॉस्पिटल्स असू शकतात, ज्यांचा उद्दिष्ट सर्व्हिस प्रोव्हाइड करणे हा असतो. मॅक्झिमम प्रॉफिट अर्न करणं, जास्तीत जास्त नफा मिळविणं हे व्यावसायिक उद्दिष्ट या संस्थांना असत नाही. या संस्था एस्टॅब्लिश होत असतात सोसायटीला सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यासाठी. हा त्यांचा मेन मोटो किंवा मेन ऑब्जेक्ट असतो, ज्याच्यासाठी या संस्था कार्य करत असतात. अशा संस्था आपल्या बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये 3 प्रकारच्या गोष्टी तयार करतात. एक असतो रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, सेकंड असतो इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि तिसरा बॅलन्स शीट. या 3 पैकी आज आपण रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट याचा अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटचा मीनिंग बघूया, याचा अर्थ पाहूया. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट हे एक समरी असते. मग ही समरी कोणत्या ट्रान्झॅक्शनचं? कॅश ट्रान्झॅक्शनचं. पहा, receipt and payment account is a summary of cash transactions during an accounting year. एका पर्टिक्युलर अकाउंटिंग इयर मधील जे काही कॅश ट्रान्झॅक्शन्स त्या संघटनेमध्ये, त्या संस्थेमध्ये घडलेले असतं त्याचा सारांश असणारा अकाउंट म्हणजे रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट. या ठिकाणी कॅश ट्रान्झॅक्शनमध्ये 2 प्रकारचे ट्रान्झॅक्शन येतात. एक कॅश रिसिव्ड ड्युरिंग द इयर अँड कॅश पेड ड्युरिंग द इयर, म्हणजे त्या पूर्ण वर्षामध्ये मिळालेला पैसा आणि त्या पूर्ण वर्षामध्ये दिलेला पैसा याचा थोडक्यात सारांश ज्या पत्रकामध्ये असतो त्याला म्हणायचं असतो रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट. आता या रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटच्या व्याख्येवरून आपल्याला काही कॅरेक्टरिस्टिक्स किंवा काही फीचर्स, ज्याला आपण मराठीमध्ये वैशिष्ट्य म्हणू शकतो, त्यांचा अभ्यास करू शकतो. इथे एकूण 5 वैशिष्ट्य मी तुम्हाला ब्लॅकबोर्डवर लिहून दिलेला आहे. त्यातला पहिला वैशिष्ट्य आहे नेचर. या रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटचं नेचर, स्वरूप कसा असतो? तर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट हा एक असेट अकाउंट असतो. याचं नेचर असेट असतो कारण याच्यामध्ये कॅश ट्रान्झॅक्शनची समरी असते. कॅश अकाउंट हा रिअल अकाउंट असल्यामुळे, कॅश अकाउंट हा असेट असल्यामुळे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट देखील असेट अकाउंटच असतो. याचं स्वरूप असेट अकाउंट सारखंच असल्यामुळे याच्यामध्ये डेबिट व्हॉट कम्स इन अँड क्रेडिट व्हॉट गोज आउट हा रूल फॉलो केला जातो. या रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटच्या फॉर्मॅटमध्ये डेबिट साईडला कॅश रिसिव्ड येतात तर क्रेडिट साईडला कॅश पेड येतात. आता याचं सेकंड फीचर किंवा कॅरेक्टरिस्टिक्स, बेस. हे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट कोणत्या बेसवर प्रिपेअर केला जातो? प्रामुख्याने 2 प्रकारचे बेस असतात. एक असतो कॅश बेसिस आणि दुसरा असतो ॲक्रुअल बेसिस. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट एक कॅश बेसिस वरून प्रिपेअर केलं जातो. ॲक्रुअल बेसिसचा विचार केला जात नाही. कॅश मिळाला असेल तर रिसिप्ट अँड पेमेंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड केलं जातं. कॅश पेड केला असेल तर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला रेकॉर्ड केलं जातं. पण यायचं असेल, ॲक्रुअल असेल, टू बी म्हणजे पैसे येणं आहे, पैसे देणं आहे, अशा प्रकारच्या ट्रान्झॅक्शनची नोंद रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटमध्ये केला जात नाही. आता या रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटचं तिसरं वैशिष्ट्य कॅपिटल अँड रेव्हेन्यू. या रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटमध्ये दोन्ही प्रकारच्या इन्कमचं आणि दोन्ही प्रकारच्या एक्सपेंडिचरची नोंद केली जाते. इन्कम 2 प्रकारचे असतात, एक कॅपिटल इन्कम आणि दुसरा रेव्हेन्यू इन्कम. फॉर एक्झाम्पल, डोनेशन रिसिव्ड फॉर बिल्डिंग हे कॅपिटल इन्कम आहे.
पण एखादी फी मिळाली असेल किरकोळ, एखादा रेंट मिळाला असेल तर तो रेव्हेन्यू इन्कम आहे. त्या दोन्हींची नोंद रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटच्या डेबिट साइडला केला जातो. डोनेशन रिसिव्ड फॉर बिल्डिंग कॅपिटल इन्कम, एखादी फी मिळालं रेव्हेन्यू इन्कम रिसिप्ट साइडला येणार. त्याच पद्धतीने कॅपिटल एक्सपेंडिचर आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर दोन्ही प्रकारचे एक्सपेंडिचर या रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला रेकॉर्ड केला जातो. फर्निचर परचेस केलं हे कॅपिटल एक्सपेंडिचर आहे, तर सॅलरी पेड केलं हे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे. अशा दोन्ही प्रकारच्या एक्सपेन्सेसचं आणि इन्कमचं रेकॉर्ड रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटमध्ये केला जातो. आता पुढचा पिरियड, कालावधी. हे जे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आहे, या रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटमध्ये 3 प्रकारच्या कालावधीची रक्कम असते. यामध्ये लास्ट इयरची पण अमाऊंट असू शकते, याच्यामध्ये करंट इयरची अमाऊंट असते, त्याच्याशिवाय येणाऱ्या नेक्स्ट इयरची पण रक्कम या रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटमध्ये इन्क्लूड असतो. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट रेकॉर्ड्स द अमाऊंट ऑफ द लास्ट इयर, करंट इयर अँड ऑल्सो ऑफ द नेक्स्ट इयर. म्हणजे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटमध्ये फक्त चालूच वर्षाची रक्कम असते असं नाही. मागच्या वर्षाची रक्कम जर या वर्षी मिळाली असेल तर त्याची नोंद रिसिप्ट साइडला असते. पुढच्या वर्षाची रक्कम या वर्षी आपण पेड केलं असेल तरी पण त्याची रक्कम या पेमेंट साइडला असतो. थोडक्यात रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटमध्ये लास्ट इयरची अमाऊंट येते, याच्यामध्ये करंट इयरची अमाऊंट येते, त्याच पद्धतीने नेक्स्ट इयरची पण अमाऊंट या रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटमध्ये रेकॉर्ड करता येऊ शकते. आता शेवटचा बॅलन्स. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटला ओपनिंग बॅलन्स असतो आणि क्लोजिंग बॅलन्स असतो. याची सुरुवात डेबिट साइडला ओपनिंग बॅलन्सनी होत असते आणि याची शेवट क्रेडिट साइडला क्लोजिंग बॅलन्सनी होत असते. असे 5 प्रकारचे वैशिष्ट्य आपण या रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटचे सांगू शकतो. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटमध्ये फक्त कॅश ट्रान्झॅक्शन असतात, याच्यामध्ये क्रेडिट ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केलं जात नाही. हा एक असेट अकाउंट असल्यामुळे डेबिट कम्स इन आणि क्रेडिट गोज आउट हा रूल फॉलो केला जातो. याच्यामध्ये लास्ट इयरची पण रक्कम, करंट इयरची पण रक्कम आणि नेक्स्ट इयरची पण रक्कम इन्क्लूड असतात. याची सुरुवात ओपनिंग बॅलन्सनी होत असते आणि शेवट क्लोजिंग बॅलन्सनी. आता आपण या रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटचा फॉर्मॅट अभ्यासूया. हा ब्लॅकबोर्डवर तुम्हाला ते रूल करून दिलेला आहे. डेबिट साइड रिसिप्ट्स या नावाने ओळखली जाते, तर क्रेडिट साइड पेमेंट्स या नावाने ओळखली जाते. याची सुरुवात डेबिट साइडला टू बॅलन्स ब्राउट डाऊन म्हणून होत असतो. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक अशी दोन्ही रक्कम असू शकते. मग डेबिट साइडला ओपनिंग बॅलन्स असतो, तर क्रेडिट साइडला क्लोजिंग बॅलन्स असतो. बॅलन्स कॅरीड डाऊन, इथं पण कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक हे दोन्ही असू शकतात. सुरुवात ओपनिंग बॅलन्स आणि शेवट क्लोजिंग बॅलन्स. पण काही वेळेला बँकेचं ओव्हरड्राफ्ट बॅलन्स असतो. ओव्हरड्राफ्ट, समजा बँकेचं ओव्हरड्राफ्ट बॅलन्स असेल तर ते लायबिलिटी आहे सारखं आणि लायबिलिटीचं ओपनिंग बॅलन्स क्रेडिट साइडला असतो, तर क्लोजिंग बॅलन्स डेबिट साइडला असतो. जर बँक ओव्हरड्राफ्ट असेल ओपनिंग बॅलन्स, तर बाय बॅलन्स ब्राउट डाऊन कंसामध्ये बँक ओव्हरड्राफ्ट आहे हा ओव्हरड्राफ्ट, तर क्लोजिंग बॅलन्स डेबिट साइड येणार. टू बॅलन्स कॅरीड डाऊन हा बँक ओव्हरड्राफ्ट आहे. हे बँक ओव्हरड्राफ्टचं ओपनिंग बॅलन्स आणि हे क्लोजिंग बॅलन्स. समजा नॉर्मल बॅलन्स असेल, रेग्युलर बॅलन्स असेल तर ओपनिंग बॅलन्स डेबिट साइडला येणार आणि क्लोजिंग बॅलन्स क्रेडिट साइडला आहे. यानंतर यापुढे आपल्याला डेबिट साइडच्या गोष्टी आणि क्रेडिट साइडच्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. इथं आपण रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटमध्ये काही कॅरेक्टरिस्टिक्स बघितलो, त्यापैकी कॅपिटल आणि रेव्हेन्यू रिसिप्ट्स. हे कॅपिटल आणि जे रेव्हेन्यू रिसिप्ट्स असतात ते सर्व डेबिट साइडला रेकॉर्ड करायचे असतात. तर सर्व कॅपिटल एक्सपेन्सेस आणि रेव्हेन्यू एक्सपेन्सेस हे पेमेंट साइडला रेकॉर्ड करतात. मी यापैकी काही एक्झाम्पल्स आपण चेक करूया, रेकॉर्ड करून घेऊया. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटच्या डेबिट साइडला येणारा महत्त्वाचा अकाउंट म्हणजे डोनेशन रिसिव्ड ड्युरिंग द इयर. डोनेशन 2 प्रकारचे असतात, जनरल आणि स्पेसिफिक.
जनरल म्हणजे रेव्हेन्यू असतो, स्पेसिफिक म्हणजे ठराविक उद्दिष्टासाठी मिळालेला डोनेशन असतो, रिसिट अकाउंटच्या डेबिट साईडला येतो. याच्याशिवाय प्रत्येक नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा एनपीओचा प्रत्येक संस्थेचा महत्त्वाचा उत्पन्नाचं साधन म्हणजे सबस्क्रिप्शन. हे त्या संस्थेचं इन्कम असतो, रिसिट साईडला असतो. याच्याशिवाय लाईफ मेंबरशिप फीज त्या संस्थेला मिळत असतो. याशिवाय दुसरे काहीतरी फीज मिळालं असेल तर त्याची रक्कम रिसिट साईडला येते. जी रक्कम त्या संस्थेला मिळत असते ती सगळी रक्कम रिसिट साईडला रेकॉर्ड करता येतो. त्याच्यातले काही महत्त्वाचे अकाउंट, डोनेशन मिळाला, सबस्क्रिप्शन म्हणजे वर्गणी, तर डोनेशन म्हणजे देणगी, लाईफ मेंबरशिप फीज मिळाली म्हणजे आजीवन सभासद फी मिळाली, किंवा दुसरी कुठली पण फी, ॲडमिशन फी असेल, इंटरन्स फीज असेल, मेंबरशिप फीज असेल तर ती रक्कम या ठिकाणी येणार. याच्याशिवाय कोणत्याही कारणासाठी जर रक्कम मिळाला असेल तर ते रिसिट साईडला. काही क्लब आपल्या सभासदांना लॉकर प्रोव्हाइड करतात, त्या लॉकरचा समजा रेंट मिळाला तर तो लॉकर रेंट देखील या डेबिट साईडला रेकॉर्ड करता येतो. हे झालं रिसिट अँड पेमेंट अकाउंटची डेबिटची बाजू, ज्याच्यामध्ये कॅपिटल इन्कम्स पण रेकॉर्ड केलं जातं आणि रेव्हेन्यू इन्कम पण रेकॉर्ड केलं जातो. थोडक्यात मिळालेले सगळं कॅश या साईडला रेकॉर्ड करतात. आता पेमेंट साईड बघूया. पेमेंट म्हणजे कॅश पेड. त्या पर्टिक्युलर अकाउंटिंग इयरमध्ये जे काही कॅश पेड केलेलं आहे ते सगळी रक्कम या पेमेंट साईडला येतो. मग ही पेड केलेली रक्कम कॅपिटल पण असू शकेल किंवा रेव्हेन्यू पण असू शकेल. एखादा असेट परचेस केला असेल, फॉर एक्झाम्पल फर्निचर परचेस केला, कॅश गेलं म्हणून पेमेंट साईडला बाय फर्निचर. एखाद्या बँकेमध्ये पैसे डिपॉझिट केलं, फिक्स्ड डिपॉझिट केलं बाय फिक्स्ड डिपॉझिट पेमेंट साईडला. सॅलरी पे केलं आपल्या वर्करना किंवा आपल्या एम्प्लॉईला बाय सॅलरी एक्सपेंडिचर. एखाद्या स्टेशनरीसाठी काही अमाऊंट पे केलं एक्सपेंडिचर. या प्रकारचे सगळे पेमेंट्स, मग ते कॅपिटल असेल किंवा रेव्हेन्यू असेल, त्या सर्वांचा समावेश पेमेंट साईडला, क्रेडिट साईडला येत असतो. या पद्धतीनं आपण रिसिट अँड पेमेंट अकाउंटचा फॉर्मॅट समजून घेऊ शकतो. रिसिट अँड पेमेंट अकाउंटचा फॉर्मॅट समजून घेण्यासाठी त्याच्या वैशिष्ट्यांना जास्त महत्त्व द्या. या वैशिष्ट्यावरूनच हा रिसिट अँड पेमेंट अकाउंटचा फॉर्मॅट आहे. रिसिट अँड पेमेंट अकाउंटचा फॉर्मॅट थोडक्यात पुन्हा एकदा सांगतो. रिसिट अँड पेमेंट अकाउंट हा असेट अकाउंट असल्यामुळे डेबिट व्हॉट कम्स इन आणि क्रेडिट व्हॉट गोज आउट हा रूल इथं अप्लाय केला जातो. रिसिट अँड पेमेंट अकाउंट एक कॅश बेसिसवर आधारित आहे, म्हणून मिळालेले कॅश डेबिट साईडला येतो तर दिलेले कॅश क्रेडिट साईडला येतो. कॅश अकाउंट प्रमाणे याची सुरुवात ओपनिंग बॅलन्सनी डेबिट साईडला होत असते तर क्लोजिंग बॅलन्सनी क्रेडिट साईडला संपतो. पण बँकेचं बॅलन्स ओव्हरड्राफ्ट असेल तर ते लायबिलिटी असल्यामुळे ओपनिंग बॅलन्स क्रेडिट साईडला येतो आणि क्लोजिंग बॅलन्स डेबिट साईडला येतो. या पद्धतीने या अकाउंटची समोरासमोरची टोटल सेम येत असते. व्यवस्थितपणे व्हिडिओ पहा. रिसिट अँड पेमेंट अकाउंट तुम्हाला समजलं असं मी अपेक्षा ठेवतो. पुढच्या व्हिडिओमध्ये नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा दुसरा जो अकाउंट आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट त्याबद्दल माहिती घेऊ. धन्यवाद.